आमची आर्या आणि वैष्णवी ही जी भरपूर इच्छा आहे की बोलतात शिवधाम टेम्पल दाखवा उल्हासनगरचा. तर आता आपण जाऊ शिवधाम मंदिर उल्हासनगर. तर फायनली आम्ही पोचलो शिवधाम मंदिरावर. शिव विश्व शांतीधाम शिवधाम. चला एकदम छोट्याशा जागात मंदिर बनवले पण अतिशय सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या एंट्रीलाच आहे शनिदेवांची मूर्ती. चला आता आम्ही मंदिरामध्ये एंट्री मारतो. भोले बाबाचे काय अवतार दाखवलेत. गंगा अवतरण, गणेश विश्व परिक्रमा कशी घडली, वसुदेव कुटुंबकम, साई बाबा. मध्ये एंट्री मारतात एकदम जबरदस्त झाली. असं वाटेल की बरोबर तुम्ही एका डगराच्या ह्याच्यात आले. बाप्पाचे दर्शन होते पहिलेच. सर्व देवांचे दर्शन होते. भरपूर मोठा आहे. भरपूर शिवलिंग. गुप्पा आहेत एकदम मस्त. जाऊ. मला असं वाटतं आता अष्टविनायक येतील पूर्णपणे या गुप्प्यामध्ये. विनायकाचं दर्शन होतो. श्री वरदविनायक मठ, सिद्धिविनायक सिद्धिडेक, श्री मयुरेश्वर मोरगाव. गुप्पा एकदम जबरदस्त बनवून बाकी. सिद्धिविनायक सिद्धिडेक जरा सांभाळून. असं वाटतं की खरोखर कोणत्या तरी याच्यामध्ये आलोय, गुप्पामध्ये आलोय. म्हणजे सर्व जेवढं अष्टविनायक त्यांचं पण दर्शन होतं इथं. जबरदस्त आहे. असं म्हणजे उल्हासनगरमध्ये पहली बार है क्या? नहीं, इससे बार बहुत बार आए हमें, छोटे बच्चे को लेके आए खास करके. उसका मन्नत है इसके लिए लेट है. आगा लेने तरी गिरा फिरू फिरून ये. विघ्नेश्वर ओझर
आणि शेवटचा महागणपती राहणार गोपांचे दर्शन झाले. आता वरती मेन म्हणजे भोलेनाथाची सर्वात मोठी उल्हासनगर मधला त्यावरती चढल्यावर एक भोलेबाबाची सर्वात मोठी मूर्ती आहे. ही आहे शिवधामची सर्वात मेन मूर्ती, सर्वात मोठी मूर्ती बोलू शकतात भोलेनाथाची. अरे आणि वैष्णवी पहिली बार आले मंदिर बघण्यासाठी खास करून. कसा वाटला बाई मंदिर तुला? मस्त आहे ना. गुफा आहे बघा, कशा वाटल्या? मूर्ती अतिशय सुंदर आहे आणि एकदम उंच मूर्ती आहे. शिवधाम मंदिर बघितलं. आता कोणता मंदिर बघायचा? बिर्ला मंदिर. शाळ इथे आपल्याला बिर्ला मंदिर बघू. आता आम्ही बिर्ला मंदिर तिथं आलोय. बिर्ला मंदिरच्या इथं जाण्यासाठी आता खास करून एक गाडी ठेवली, त्याच्यामध्ये तुम्ही वरती जाऊ शकता. तिथे वेटिंगला येऊन थांबायला लागतो. वेटिंगला थांबायला लागतो, चालत जाऊन देत नाही. खास करून अशी गाडी आता मंदिरांवर जाण्यासाठी. अरे या मंदिराची एंट्री. हा आहे बिर्ला मंदिर, उल्हासनगर शहरचा. या मंदिरात सर्वात जास्त पिक्चरांची शूटिंग झाली. तेरे नाम, सोहाग, गोलमाल अगेन आणि बरेचशा. मंदिराचा परिसर अति सुंदर आहे. यायचं असलं तर या पायऱ्यातून पण तुम्ही येऊ शकता. शाळा स्टेशनच्या बाजूलाच आहे. इथून एंट्री होते मंदिराची. आणि वैष्णवी यांचा बऱ्याच दिवसापासून इच्छा होती का एकदा तरी मला बिर्ला मंदिर दाखव. चला आता मंदिर बघू, मंदिराचा परिसर पण बघू. मंदिराची एंट्री मारली तर समोरच वसंत कुमारजी बिर्ला यांचा पुतळा आहे. याही जा मंदिर बांधलाय. हा मंदिराचा मेन दरवाजा आहे. मंदिर हा विठ्ठल रुक्मिणीचा मंदिर आहे. इथूनच एंट्री मंदिरात.
मंदिराचा मंडप अतिशय सुंदर आहे आणि एकदम बघण्यासारखं मंदिर आहे. समोरच विठ्ठल रुक्मिणी दे. आतमध्ये जाऊ दर्शन घेऊ मंदिराच्या. मुख्य मंदिरात विठ्ठल रुक्मिणीची एकदम सुंदर मूर्ती आहे आणि एका बाजूला मंदिराच्या भवानी भुवनेश्वरी, उजव्या हाताला भवानी भुवनेश्वरी आणि गणपती बाप्पाची सुद्धा मूर्ती आहे त्या बाजूला. लक्ष्मीनारायण यांची मूर्ती आहे. मंदिराचा मुख्य कलश. आजूबाजूला एकदम गार्डन वगैरे एकदम मस्त आहे मंदिराच्या. परिसर बघू आजूबाजूचा. आणि वैष्णवी कसं वाटतं मंदिर तुम्हाला? काही भाग अंबरनाथच्या शिवमंदिर सारखं बनवले. अतिशय सुंदर सुंदर मूर्त्या इथं लावल्यात. मस्त वाटत एकदम. समोरच दिसतो सनसेट एकदम. उल्हासनगर शहराचा भाग आणि कल्याणचा भाग समोरच आहे मंदिराच्या बाजूला. त्या आजूबाजूच्या परिसरात गार्डन लय मस्त आहे बाकी. प्रत्येक म्हणजे झाडा वगैरे एकदम मस्त आहेत. पूर्णपणे हिरवळ आहे.
हिरवळ पण आहे मंदिराच्या आजूबाजूला. झाडा वगैरे एकदम जबरदस्त वाटतात आणि मंदिर एवढं जुनं आहे तरी एकदम सुंदर मंदिर आहे. या मंदिराला भरपूर वर्ष झाली. मग बऱ्याचशा पिक्चरामध्ये पण हा मंदिर दाखवण्यात आला. त्याच्यामध्ये तेरे नाम, सुहाग, गोलमाल. मंदिर हा अतिशय सुंदर मंदिर आहे आणि बघण्यासारखं आहे. तो पण आपल्या उल्हासनगर आणि शहाट कल्याणच्या आसपासच सर्वात बेस्ट मंदिर बोलू शकतो हा इथला. ही सोय मस्त केली आता, पण चालत नको याला आता डायरेक्ट गाडीमध्ये.